आता मी आले गुडलक चौकाच्या बॅक साईडला. पण गुडलक चौक आता हा फक्त गुडलक कॅफेसाठी फेमस नाहीये, तर आता हा फेमस आहे मोशन डेक्कनसाठी सुद्धा. आज मी आली आहे IIT JEE आणि नीटसाठी प्रसिद्ध असलेल्या कोटा बेस्ड भारतातल्या नंबर 1 ब्रँड मोशन एज्युकेशनच्या पुणे डेक्कन इथल्या ब्रांचवरती. आणि आज आपण ही सगळी ब्रांच एक्सप्लोर करणार आहोत. लेट्स गो. तर सुरुवात करूयात बुद्धीची देवता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन. आत एंट्री केल्यानंतर तुम्हाला ब्रांचची सगळी इन्फॉर्मेशन ह्या ठिकाणी मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी नेमकं IIT JEE नीट ह्या एक्झाम्सपैकी कुठल्या परीक्षेची तयारी करावी, कशी करायची, ह्या सगळ्याचं गायडन्स काउन्सिलिंग या सगळ्या केबिन्समध्ये होतं. सो तुम्हाला माहिती आहे आता सध्या मी कुठं उभी आहे, तर हे आहे AI बेस्ड DPP मशीन, इंडियाज फर्स्ट मिरॅकल मशीन. आणि हे काय आहे तर जनरल तुम्ही बघत असाल की प्रत्येक क्लासमध्ये मुलांना सगळ्यांना सारखा होमवर्क मिळतो. पण ह्या मशीनच्या थ्रू मुलांना त्यांच्या वीक टॉपिक्सवरती कॉन्सन्ट्रेट करून प्रॉपरली तो विषय पक्का करण्यासाठी होमवर्क काढून मिळते. आणि हे भारतामधलं असं एकमेव इन्स्टिट्यूट आहे की ज्या ठिकाणी हे मिरॅकल मशीन आहे. आणि हे मशीन सुद्धा भारतामधलं पहिलंच मशीन आहे. हे काम कसं करतं हेही आपण बघूया. सगळ्यात अगोदर तुम्हाला आपला रोल नंबर इनरोल करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला OTP येणार किंवा तुम्ही पिनही वापरू शकता. पिन व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला समोर आपले 4 सब्जेक्ट्स दिसतील आणि त्यापैकी एक सब्जेक्ट तुम्हाला चूज करायचा आहे. आणि त्यानंतर आपला टॉपिक जो वीक आहे त्यानुसार समोर आपल्याला टेस्ट पेपर दिसणार आहे आणि तो आपल्याला आता प्रिंट करायचा आहे. आणि हिअर वी गो. आता आपल्याला आपला प्रिंटेड पेपर मिळतो. आणि हा इथे आपला मिरॅकल मशीनकडनं मिळालेला DPP पेपर. सो ह्या आहेत आपल्या डिजिटल क्लासरूम्स, ज्या ठिकाणी तुमच्या फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजीच्या सगळ्या किचकट कॉन्सेप्ट व्हिज्युअल्स आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून अगदी छान अशा क्लिअर होतात. तर ही आहे आपली कम्प्युटर लॅब. तुम्हाला तर माहितीच असेल की IIT JEEच्या ज्या काही एक्झाम्स असतात तर त्या सगळ्या लाईव्ह होत असतात, ऑनलाईन होत असतात. आणि आपल्या ह्या लॅबमध्ये त्याच एक्झाम्सची ऑनलाईन आणि लाईव्ह प्रॅक्टिस करून घेतली जाते. याशिवाय जे काही आपले रेकॉर्डेड लेक्चर्स असतात, जे तुम्हाला अगेन रिव्हिजनसाठी म्हणून पुन्हा बघायचे असतात, तर ते सुद्धा तुम्ही इथे बसून बघू शकता. म्हणतात ना, आधी पोटोबा आणि मग विठोबा. अभ्यास करून दमलं की मग घरच्यासारखं जर का जेवायला मिळालं तर मजाच वेगळी असते ना. आणि म्हणूनच या ठिकाणी प्रशस्त असा कॅफेटेरिया सुद्धा आहे, जिथे तुम्ही निवांतपणे बसून जेवण करू शकता, जो की तुम्हाला पुण्यामध्ये इतर कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये मिळणार नाहीये. आणि ही आहे सगळी आपली टीचिंगची फॅकल्टी, जी तुम्हाला IIT आणि JEE साठी एकदम परफेक्ट असं प्रिपेअर करून घेईल. आता आपण ह्या सगळ्यांची ओळख करून घेणार आहोत. I'm Dr. Anushka Jain, a BDS graduate, and I have been teaching biology to NEET aspirants for the last 9 years. Hi, I am Pawan Kaur Ganade, a mathematics educator and JEE mentor, graduated from IIT Dharwad. Hello everyone, my name is Ritik Mehta and I've done mechanical engineering in IIT Bombay. I've been teaching physics for the last 5 years and I'm a faculty in physics here at Motion. Hello, my name is Sunil Kumar and I have done masters from SDNIT Surat and currently I am teaching as a chemistry faculty at Mosan, Deccan, Pune. Thank you. Hello, my name is Mayuri Ingle. I have completed my masters in chemistry and I am a BA degree holder. I have been teaching chemistry since 5 years. I am a chemistry faculty here in Motion Education, Deccan, Pune. Hello everyone, I am Vinamr Wagle. I am a computer science engineer. I have been teaching mathematics to the foundation division for the past 5 years now. Hello everyone, I am Nandini Gupta. I have completed my Masters in English Literature and also a BA degree holder. I am English and Social Science faculty here in Motion Education Deccan, Pune. हेलो एवरीवन, मेरा नाम महेश पटेल है। मैंने अपना पोस्ट ग्रेजुएशन केमिस्ट्री से किया है और मैं बीएड डिग्री होल्डर भी हूँ। मुझे फाउंडेशन डिवीज़न में 3 साल का टीचिंग एक्सपीरियंस है और अभी मैं मोशन एजुकेशन डेक्कन पुणे में पढ़ा हूँ। आता मी तुम्हाला सांगणार आहे काही अमेझिंग फॅक्ट्स, त्याही आपल्या मोशनच्या रिझल्टबद्दल. तर मी तुम्हाला सांगते की आत्तापर्यंत मोशनमधनं 18,000पेक्षा जास्त स्टुडंट्सचं IITमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. मेडिकलमध्ये आत्तापर्यंत 32,000पेक्षा सुद्धा जास्त स्टुडंट्सचं सिलेक्शन झालेलं आहे. आणि जर का पर्सेंटेज वाईज बघायला जाल तर IITमध्ये किंवा IIT मेन्समध्ये आत्तापर्यंत 65%च्याही पेक्षा जास्त रिझल्ट आलेला आहे. JEE ॲडव्हान्समध्ये 51%चा आपला रिझल्ट रेट आहे. आणि नीटच्या एक्झामसाठी सगळ्यात जास्त म्हणजेच 91.2% इतका आपला रिझल्ट रेट आहे. अँड दिस इज मोशन्स NCERT पेज वाईज प्रॅक्टिस बुक. या बुकमध्ये काय माहिती आहे, याच्यामध्ये NCERTचे सगळे लेसन्स ॲज इट इज दिलेले आहेत. एका पेजवरती NCERTचा लेसन ॲज इट इज आहे आणि दुसऱ्या पेजवरती त्या टॉपिकमधनं सब टॉपिकमधनं तयार होणारे सगळे MCQs आहेत आणि पुढच्या पेजवरती त्याचे आन्सर्ससुद्धा दिलेले आहेत. सो तुम्हाला NCERTमध्ये नेमकं काय वाचायचं, MCQ कसं तयार होतात, हे सगळं ह्यामधनं तुमचं प्रिपेअर होणार आहे.
मोशन एज्युकेशन इज विथ द 18 years ऑफ लेगेसी, ज्यांच्या ऑल ओव्हर इंडिया 70+ ब्रांचेस आहेत.